त्या अर्थी तुम्हालाही कळून चुकलंय की महाराष्ट्रातली निवडणूक ना तुमच्या हातात राहिली ना आमच्या. महाराष्ट्रातली निवडणूक महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या हातात घेतली आणि जनतेने ठरवलंय की महाराष्ट्राची जनता काही सहन करेल, पण महाराष्ट्राची जनता दिल्ली समोर झुकणार नाही. महाराष्ट्राची जनता विश्वासघात सहन करणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीचा विश्वासघात केला, कोपच्यात घेतात कोपच्यात. जे लोक काय बोलले ते एकनाथ शिंदे म्हणाले इंटरव्ह्यू मध्ये, एका माणसाला इंटरव्ह्यू देतात, हिम्मत नाहीये पत्रकार परिषदेला सामोरे जायची. इंटरव्ह्यू मध्ये कुणाला म्हणाले, साहिल जोशीला कुणाला तरी म्हणाले की अरे म्हणे आम्ही काय फेसबुकवर सरकार चालवतो का. हो, अरे कॉप्या करून पास झालात का रे, कॉप्या करून पास झालात का. अरे कोविडच्या काळामध्ये माणसाला माणसाशी संपर्क करायचा नाही हीच प्रधान अट होती की संपर्क नाही करायचा, आयसोलेशनने सगळी माहिती पोचवायची. अरे पण कोविडच्या काळामध्ये जेवढं चांगलं काम उद्धव साहेबांनी केलं त्या कामाचं फक्त महाराष्ट्राने नाही, भारताने नाही, जगात जागतिक स्तरावरच्या जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातलं सगळ्यात चांगलं काम हे भारतातल्या महाराष्ट्रात सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. तुम्ही सांगता, तुम्ही बोलायचं. अरे तुमची हिम्मत आहे का पत्रकारांच्या समोर यायची. मोदीजी मला 9 अशा पत्रकार परिषदा सांगा की ज्या तुम्ही ठामपणे घेतल्या आहेत. 9 पत्रकार परिषदा सांगाव्यात. एका माणसाला बोलवतात, आओ मैं तुम्हें इंटरव्यू देता हूँ, आओ. और कौन इंटरव्यू लेगा, आइदर उनकी लाडली बेटी बहन क्या है वो ओम अंजना, या फिर कौन इंटरव्यू लेगा, अक्षय कुमार. आणि विश्वगुरुला प्रश्न किती अवघड विचारतात. बापरे, केवढा अवघड प्रश्न विश्वगुरुला. मोदी जी ये बताइए कि आप आम काट कर खाते हैं कि चूस कर खाते हैं. छेला काय प्रश्न आहे हो. और यूपीएससी ला सुद्धा एवढा अवघड प्रश्न विचारत नाहीत. मोदी जी ये बताइए कि आप आम काट कर खाते हो कि चूस कर खाते हो. मोदी जी हिम्मत असेल ना 56 इंचच्या सीन्यामध्ये तर कधी 100-150 पत्रकारांच्या समोर येऊन पत्रकार परिषदेला सामोरे जा. बाकी भिडायच्या गोष्टी नंतर करू. उद्धव ठाकरे हे एक नाव नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राची अस्मिता आहे, अस्मिता. नाद करायचा नाही. जे तुमच्या समोर झुकले, जे तुमच्या समोर वाकले, आपण नाही बोललो बरं का. कोण बोललो, चकवा दानवे दाजी, रावसाहेब दानवे. आमच्याकडे चकवा म्हणतात त्यांना. माणूस लय चकवते. काय म्हणले, अहो म्हणले हे नुसते झुकले नाही, झुकले, विकले, वाकले. त्याच्या पुढचं मी बोलत नाही, त्याच्या पुढे बी लय बोलले ते. त्यांनी शहाणपण. आपण कशाला काय बोलाव दादा, आपण चांगल्याचे लेकरं, आपण कशाला काय बोलाव. मोदीजी काय म्हणालात तुम्ही कि हमारे साथ आइए उद्धव जी और आइए पवार जी. पवार साहब ने तो खैर सुबह ही कहा कि आने का सवाल ही नहीं आता, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून अगदी पक्षाच्या वतीने ठामपणे तुम्हाला सांगितलं पाहिजे, ठामपणे सांगितलं पाहिजे की मोदीजी ज्यांनी या महाराष्ट्रातल्या मायमाऊल्यांचा सन्मान केला नाही, या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या बद्दल गलिच्छ भाषा वापरली, मग तो अब्दुल सत्तार असेल, तुमचा लाडका राम कदम असेल किंवा तुमचे चहेते अनेक नेते असतील, राहुल शेवाळे सकट सगळे. हा ते शिड्यावाला ना, हा शिड्या. हा 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 मला तर त्यातलं काय कळतच नाही बाबा. मी कत्याला बोलायचं त्याच्यावर तल बोलत त्याच्यावर तल उद्यात त्या इलाक्यात जाऊन त्या इलाक्यात तिकलं जाऊन बोलायचं. दादा हो, का आम्ही ही भूमिका मांडतोय, या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगितलं पाहिजे. ज्यांनी महिलांचा अवमान केला, ज्यांनी शेतकऱ्यांचा तळतळाट घेतला, ज्यांनी शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले,
ज्यांनी केजरीवाल, अनिल देशमुख किंवा संजय राऊत साहेबांसारख्या लोकांना कारागृहामध्ये टाकलं, ज्यांनी इथल्या बेरोजगार तरुणांचे जथ्थे वाढवले, ज्यांनी इथे कळवा असेल, घाटकोपर असेल, तिकडे नांदेडचं शासकीय रुग्णालय असेल किंवा संभाजीनगरचं घाटी असेल, इथे 30 पेक्षा एका रात्रीत मृत्यू घडवले, ज्यांनी न्याय मागायला गेलेल्या बारसुरी पायनरीतले आंदोलक असतील किंवा देहूचे वारकरी असतील किंवा अंतरवली सराटीतला आमचा मराठा भाऊ असेल, यांच्यावर लाठी हल्ला केला आणि ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष संपवण्याचा अत्यंत कुटील डाव रचला, मोदीजी अशा भाजपा सोबत आम्ही कधीही येणार नाही नाही नाही।